नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे। प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करत आहे। काँग्रेसने तर मेरिट नुसार उमेदवार देणार असल्याची घोषणा केलेली आहे। ज्या उमेदवाराचा मेरिट म्हणजेच मतदारसंघातील पूर्ण काम चांगलं असेल, पूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षासाठी कुठल्या पदावर काम केलं असेल, अशाच लोकांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे। ज्याचं जनसामान्यांमध्ये चांगला व्होल्टेज असेल अशा नेत्यांना आता काँग्रेसमधून उमेदवारी देणार आहे। त्यातच आता भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्र यावर आता महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेत्याची लक्ष लागून पडली आहे। कारण साकोली हा नाना पटोले यांचा मतदारसंघ आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकीय चळवळीत नाना पटोले यांचं नाव महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून नाव पुढे येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये नाना पटोले भावी मुख्यमंत्री होणार असे बॅनर सुद्धा मतदारसंघात त्यांच्या समर्थकांनी लावले होते। अनेक नावं काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत जरी असले तरीही पहिला पसंतीचं नाव म्हणून नाना पटोले यांचं नाव घेतलं जात आहे। परंतु नाना पटोले यांना या मतदारसंघात कोण अशी कडवी टक्कर देणार याचं आता चाचपणी भाजप पक्षाकडून केली जात आहे। नाना पटोले यांचा साकोली मतदारसंघात मोठा जनादर आहे। सन 1999 पासून ते लाखांदूर मतदारसंघ पुनर्रचनेत व साकोली मतदारसंघात त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे व मधल्या काळात भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभा निवडणूक लढत खासदार म्हणून निवडून गेले होते। परंतु शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी सरकारमध्ये बोलू दिले जात नाही यासाठी त्यांनी संसदेत आपला राजीनामा दिला होता। त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश करीत नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती। त्यानंतर राजकीय परिस्थितीत उलटापालट झाल्याने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर देण्यात आली। त्यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात नाना पटोले हे एक प्रभावशाली राजकीय नाव असून महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव आघाडीवर आहे। त्याचसोबत काँग्रेसच्या इतरही नेत्यांचे नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत। त्यामुळेच काँग्रेसच्या दृष्टीने साकोली विधानसभा क्षेत्र हे अत्यंत प्रतिष्ठेचे ठरणार आहे। मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर परिणय फुके यांनी नाना पटोले यांना कडवी टक्कर दिली होती। फक्त 8000 मतांनी फुके यांचा पराभव झाला होता। त्यामुळे आता काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असलेले देवेंद्र फडणवीस तथा नाना पटोले यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न करीत आहेत। माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी 2019च्या निवडणुकीत नाना पटोले यांना मोठे आवाहन दिले होते। परंतु आता परिणय फुके यांना विधान परिषदेवर निवडून गेल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन भाजप पक्षाने केले आहे। त्यामुळेच आता भाजपने साकोली मतदारसंघात नवीन उमेदवार जो नाना पटोले यांना पराभूत करू शकेल त्याची चाचपणी सुरू केली आहे। या उमेदवारांचे जातीय समीकरण तथा साम दाम दंडभेद या नीतीनुसार पक्षाकडून तपासणी केली जात आहे। नाना पटोले यांच्या विरोधात लढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुशिक्षित उमेदवार डॉक्टर सोमदत्त करंजेकर, माजी आमदार बाळा काशीवार, शिवराम गिरेपुंजे, प्रकाश बाळबुदे तथा महिलांना उमेदवारी दिल्यास लाडकी बहीण डॉक्टर विजया नंदुरकर यांचेही नाव पुढे येऊ शकते। त्याचप्रमाणे साकोली विधानसभा क्षेत्राची तिकिटांची अदलाबदल महायुतीमध्ये झाल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सुटल्यास या ठिकाणी अविनाश ब्राह्मणकर व सहकार महर्षी सुनील फुंडे यांचे नाव पुढे येत आहे। यांच्याशिवाय घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे पक्षाकडून
देवचंद कावडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. मतदारसंघातील नानांचे कट्टर विरोधक असलेले सेवक वाघाळे यांनी मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून 36,000 मतं घेतली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर अविनाश नान्ने यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते सुद्धा कामी लागले आहेत. सामाजिक जातीय रचनेनुसार या मतदारसंघात कुणबी समाजाचे मोठे प्राबल्य असून त्या पाठोपाठ कोहडी, बौद्ध, तेली, आदिवासी, ढिवर या समाजांचा मोठ्या प्रमाणावर संख्याबळ आहे. भंडारा जिल्ह्याचा इतिहास पाहता भंडारा जिल्ह्याला नाशिकराव तिरपुडे यांच्या स्वरूपात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर कोणत्याही मोठ्या नेत्याला महाराष्ट्र सरकारमध्ये अशी मोठी जबाबदारी भंडारा जिल्ह्यात अद्यापही प्राप्त झाली नाही. त्यामुळेच आता साकोली मतदारसंघामध्ये नाना पटोले यांना निवडून दिल्यास ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा मतदारसंघातील सामान्य नागरिकांमध्ये केली जात असल्याने या हेवीवेट नेत्यासमोर उभे राहून कोण तगडे आव्हान देणार किंवा त्यांना पराभूत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्लभाई पटेल नाना पटोले यांना त्यांच्या गृह जिल्ह्यातच अडकवून ठेवण्यासाठी कुठल्या युवा व सुशिक्षित नेत्याला या ठिकाणी उमेदवारी देणार किंवा एखाद्या लाडक्या बहिणीला या मतदारसंघात नानांच्या विरोधात उतरून त्यांना जिल्ह्यातच त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार का? यावर आपले कमेंट नक्की शेअर बॉक्समध्ये लिहावे. धन्यवाद.